नमस्कार. IBC मराठीमध्ये तुमचं पुन्हा स्वागत. आपण आता बोलणार आहोत लाडक्या बहिणी योजनेबद्दल. महायुती सरकारने लाडकी बहीण जशी योजना चालू केली आहे, तसे महाविकास आघाडीचे जे काही पदाधिकारी असतील, नेते असतील किंवा अन्य कोणीही कार्यकर्ते असतील, तर त्यांनी लाडकी बहीण योजनेचा अपप्रचार संपूर्ण महाराष्ट्रभर चालू केला आहे. त्यातच बदलापूरचं प्रकरण झालं. त्या प्रकरणानंतर सुप्रियाताई सुळे यांनी लाडक्या बहिणी योजनेपेक्षा बहिणीला लाडकी सुरक्षा कशी पुरवली जाईल, ह्याकडं सरकारला उद्देशून टोमणा मारला होता. पण मी सुप्रियाताई यांना एक सांगू इच्छितो, की सुप्रियाताई, लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारने अत्यंत गोरगरीब महिलांच्यासाठी लागू केलेली आहे, ज्यांना मासिक ₹1,500 महायुती सरकार देत आहे. तर त्या महिला रोजीरोटी म्हणजे शेतमजूर असतील, पा कचरा गोळा करणारे असतील, धुणेभांडी करणारे असतील किंवा लोकांच्यामध्ये घरकाम करणारे असतील, अशा महिलांच्यासाठी ही योजना आहे. आणि ह्या योजनेचा लाभ फक्त ह्या स्त्रियांना न होता संपूर्ण महाराष्ट्रातील स्त्रियांना कसा होईल हे महायुती सरकार पाहत आहे. मी सुप्रियाताईंना एवढंच एक विनवणी करेल, की तुमच्यागत 1 एकर शेतीमध्ये 5 कोटी ढबू मिरचीचं पीक घेतलेल्या व्यक्तीने अशी शेती म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात न संपूर्ण देशात आम्ही आजपर्यंत कुठे बघितलेली नाही, जी तुम्ही शिमला मिरची पिकवून 5 कोटीचं उत्पन्न घेतलं होतं. तर तुमच्यासारख्या व्यक्तींना किंवा तुमच्यासारख्या लोकांना राष्ट्रवादीच्या किंवा काँग्रेसच्या लोकांना ह्या लाडक्या बहिणीचे ₹1,500 किती महत्त्वाचे वाटत नाहीत, हे यावरून दिसतंय. तुम्हाला सरकारमध्ये येण्यासाठी तुम्ही जे काही धावपळ करत आहेत, जे काही तुमच्या पिछाड्या चालू आहेत, की सरकार कशा पद्धतीनं नेस्तनाबूत होईल, सरकारला कशा पद्धतीनं तुम्ही अ, नीचा दाखवण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी तुम्ही करत आहेत वेळोवेळी. मी तुम्हाला सांगणं एवढंच आहे, की किंवा उद्धव ठाकरे असतील, ज्यांनी लाडक्या बहिणीबद्दल बोललेत. मी तुम्हाला उद्धव ठाकरेंना बी एक विनवणी करेल, की तुमच्या दुभत्याने जसं अ, एका अभिनेत्रीचं शोषण करून तिची हत्या करण्यात आली, त्यावरती त्याचे पुरावे सगळे नष्ट करण्यात आले. त्या प्रकरणामध्ये तुमच्या मुलाचं नाव इन्व्हॉल्व झालं होतं. तर तुम्हाला लाडक्या बहिणीचं काय समजणार आहे, हेच मला काही समजलेलं नाही. त्यापेक्षा तुम्ही जो काही तुमचा प्रचार तुमच्यात काही लोकांचं इन्कमिंग चालू आहे, त्यांना इन्कमिंग करून घ्या. तुम्ही सत्तेसाठी किती धडपडलाय, तुम्ही किती लाचार झाला हे यावरून दिसत आहे. तुम्ही एकनाथ शिंदेंना किंवा देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्यापेक्षा तुम्ही लाडकी बहीण योजना ही जास्तीत जास्त दिवस कशी चालेल, यासाठी सरकारला अधिसूचना द्या. जय हिंद, जय भारत.